मंडळी, तर नर्मदा परिक्रमेचा आज माझा आहे 46वा दिवस आणि मी निघालो आहे चौरसखेडी इथून पुढे प्रस्थान करतोय. सूर्यनारायण वरती आलेले आहेत आणि थोडं आज लेटच निघालेलो आहे मी. नर्मदे हर, नर्मदे हर. मंडळी, तर मला शेगावचे महाराज आणि आपल्या अहिल्यानगरचे भाळवणीतील महाराज आणि एक पुण्याचे महाराज मिळालेले आहेत. आत्ताच आमची भेट झाली. तर आम्ही परिक्रमेत पायी चालतो. तर आज मी जी माहिती देणार आहे ती थोडी अचूक माहिती आहे. नर्मदे हर. तर ती पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे माहिती तुम्हाला. निवांत त्यात बसल्यानंतर ती माहिती मी देणार आहे. अशी चालता चालता देता येत नाही, कारण चालता चालता आवाज व्यवस्थित येत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. तर आज बघूया काय काय अनुभव येतात. हा तर माझा सकाळपासून दुसरा अनुभव आहे की शेगावचे आपले संत श्री गजानन महाराज, अर्थात त्यांचा मंत्र बोलला जातो, गणी गणगणात बोते, असे गजानन महाराजांचे निवासस्थान असणार गाव म्हणजे शेगाव. शेगाव येथील महाराज. महाराज, तुमचं नाव सांगा एकदा. राहुल रमेश तित्रे. तर राहुल रमेश तित्रे म्हणून महाराज आहेत. नावाचं नाव कारंजाराम. आणि परिक्रमा किती बारा तुमची? दुसरी. तर हे दुसऱ्या परिक्रमेसाठी पायी चालतायत आज. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. मंडळी, तर मी आत्ताच सिलकंडमध्ये एका गृहस्थ सेवा घेऊन आपण भोजन प्रसादी केलेली आहे आणि मंडी नीलकंठ याकडे मार्गस्थ होत आहे. थोड्याच वेळात मी मंडी या गावाकडे प्रस्थान करतोय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर पुढे आल्यानंतर बघा कसले मोठे चिंचेचे झाड लागलेत आता. आणि आज पुन्हा एकदा सिमेंटचा रस्ता लागलाय. इकडे गहू आहे, इकडे गहू आहे. गहूच बघायला भेटणार सगळे. गव्हाचं क्षेत्र जास्त आहे. तर मग अशी मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे बघा, की नर्मदा परिक्रमा का करावी लागते आणि त्याचं फळ काय भेटतं ते पुढील व्हिडिओत बघायला भेटेल तुम्हाला. थोड्या वेळ बसणार आहे मी. नर्मदे हर. बसलो की त्याची माहिती पण देणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आता ती टाकी दिसती निळी, तिकडे मंडी गाव आहे. त्या मंडी गावातून आपण पुढे प्रस्थान करणार आहोत नीलकंठ कडे. नर्मदे हर. आणि तिथून पुढे शक्य होईल तर आज रेवा गावला आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या वर्षी ज्या आश्रमात थांबलो होतो, रेणुका माता मंदिर या आश्रमात, त्याच आश्रमात जाण्याचा प्रयत्न करणार आहे. नर्मदे हर. कृष्णारी. बघा गावाला कसं तुषार सिंचन चालू आहे. सहज दिसलं म्हणून टिपलंय चित्र मी आणि पुढे मार्गस्थ होत आहे. तर अशा ठिकाणी बसायला त्याला भारी वाटतं. तुषार सिंचन चालू आहे, हिरवगार आहे सर्वीकडं आणि काही ओसाड पण आहे इकडे. नर्मदे हर. तर पुढे मार्गस्थ होतोय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. कृष्णारी. तर मंडी ते नीलकंठ जो मधून रस्ता जातो तो इथपर्यंत झालेला आहे. मागच्या वर्षी या रस्त्याचं काम चालू होतं. नर्मदे हर. तर मागच्या वर्षी या पुलाचं काम चालू होतं. तर आता आपण पुढे प्रस्थान करत आहोत. आता पुढे पुन्हा एकदा पगदंडीने जायचं आहे आपल्याला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर इथपर्यंत सिमेंटचा रस्ता झालेला आहे. नर्मदे हर. आता शेतातून पगदंडी आहे, त्या पगदंडीने पुढे प्रस्थान करायचं आहे.
नर्मदे हर. नर्मदे हर रामकृष्ण हरी. तर बघा आता पुन्हा पगदंडी लागलेली आहे. आता 1 किलोमीटरपर्यंत पगदंडी आहे. ते 2 किलोमीटर नंतर पुन्हा डांबरी सडक येणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. तसे शॉर्टकट भरपूर आहेत, पण काही काही माहीत नाहीत, काहींना माहीत आहेत. ज्यांचे 4-4, 5-5 झालेले आहेत परिक्रमा, त्यांना शॉर्टकट भरपूर माहीत झालेले आहेत. आता माझी तर दुसरीच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा निळकंठ अजून जवळजवळ 3 किलोमीटर आहे. आणि आपण भोजन प्रसादी तर केलेली आहे. आपण आता रस्त्याने चलत राहणार आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. गहूच केला जातो, हरभरा केला जात नाही. दुसरं पीक कोणतं दिसणार नाही. तर शक्यतो गहूच आहे. सर्व हिरवा हिरवागार जो दिसतो सर्व गहू आहे. आणि एकदम असा गवतावानी दिसतो, असं वाटतं की गवतच आहे, पण तो गहू आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर मी आता सध्या चिमटी गावाचे थोडंसं पुढं आलेलो आहे. इथे मागे चिमटी गाव लागलं होतं बघा मला. तर आपण गेल्या वर्षी ज्या रस्त्याने गेलो होतो या शॉर्टकटने, तर याच शॉर्टकटने आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. आणि इकडून गेलं की अंतर वाढतं, इकडून कमी आहे. नर्मदे हर. तर मी आता या पगदंडीने पुढे मार्गस्थ होत आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. याच पगदंडीने असे निशाणे केलेले आहेत बघा, झेंडे लावलेले आहेत. तर या पगदंडीने पुढे मार्गस्थ होत आहे मी. हे बघा इथे निशाणी आहे. आणि चाललो आहे आता पुढे. नर्मदे हर. गेल्या वर्षी आपण सकाळी सकाळी याच रस्त्यानं प्रस्थान केले होते. आणि रेवा गाव येथे रात्री विश्रामसाठी थांबलो होतो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर पगदंडी रस्ता असा ओळखायचा असतो. आम्हाला अशा निशाणी केलेल्या राहतात बघा, झाडाला चिंध्या वगैरे बांधलेल्या असतात. आणि पगदंडीने जाण्यासाठी काय वाटत नाही. डांबरी सडक असल्यावर करमत नाही. आता जवळजवळ मी 3 ते 4 किलोमीटर आलेलो आहे पगदंडीने, तर काय वाटत नाही. आणि समोरच गाव आहे, 1 किलोमीटर राहिले गाव अजून. त्या गावातून पुढे मार्गस्थ व्हायचं आहे आता मला. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि सर्व गहूच आहे बघा इथे लावलेला, पेरलेला आहे गहू. सगळं गहू दिसेल. क्षेत्र असं मोठं मोठं क्षेत्र आहे. आणि हा सर्व गहू हार्वेस्टरने काढला जातो, हाताने कोणी कापत नाही. आणि त्याचा भुसा जो गव्हाचा भुसा जो असतो तो वर्षभर जनावरांना वापरतात ते लोक. नर्मदे हर. नर्मदे हर. या गावातून पुढे आल्यानंतर हनुमंतरायांचं मंदिर आहे, त्याच्यासमोर हँडपंप आहे. आणि हँडपंपासून या शेतातून पगदंडी आहे. तर या पगदंडीनं मी पुढे प्रस्थान करत आहे. नर्मदे हर. तर या पगदंडीचं आपण आता पुढे प्रस्थान करत आहोत. आत्ता तिथं एक बाबाजींची तर आपण ते मोबाईल चार्जिंगला चालू असल्यामुळे मी काही व्हिडिओ काढला नाही. पण ते बाबाजी चाय प्रसादी, भोजन प्रसादी आणि रात्री विश्रामसाठी ते आश्रम चालवत आहे. तिथं आश्रम आहे, मंजिल गावाचं नाव आहे. नर्मदे हर. मजली नाव आहे त्या गावाचं. तर या पगदंडीने आता मी पुढे मार्गस्थ होत आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जवळजवळ इकडनं पगदंडीने गेलं तरी 1-2 किलोमीटर वाचतं. आणि बाबरीपर्यंत रोड आहे या गावातून जाण्यासाठी. तिकडून गेल्यानंतर साधारण 10 किलोमीटर अंतर वाढतं. तर 10 किलोमीटर फिरून येण्यापेक्षा इकडून 3 ते 4 किलोमीटर आल्यानंतर डायरेक्ट आपण बाबरीला पोहोचतो, बाबरी घाटला. नर्मदे हर. तर बघा अशा प्रकारचं आता हे आहे पगदंडी. या पगदंडीने मी चाललो आहे. गावाचं क्षेत्र बघा कसं आहे,
गहूच गहू दिसतं तिथे. हरित क्रांती आहे फक्त इथं, हरित क्रांती. नर्मदे हर, नर्मदे हर, फक्त हरित क्रांती आहे इथे. नर्मदे हर, नर्मदे हर. तर पगदंडीने पुढे वाटचाल चालूच राहील. नर्मदे हर. तर इथं बघा स्प्रिंकलरनी पाणी देत आहेत सर्व. स्प्रिंकलरनी पाणी चालू आहे. आणि शेतात पाणी पण आहे, त्यामुळं कसं व्हिडिओ काढायला पाय घसरत होता मागं, म्हणून चाललो आता बांधावरनं. पगदंडी चाललेलो आहे. नर्मदे हर. पगदंडीने जाऊन या गावातून आपण आता टर्न घेणार आहोत थोड्याच अंतरावर गेल्यावर. नर्मदे हर. आता ही पगदंडी रस्ता लागलेला आहे बघा आपल्याला. या पगदंडीनं आपण जवळजवळ 10 किलोमीटर पुढे आलेलो आहोत. नर्मदे हर. आता हा जो रोड येईल त्या रोडने जायचं आहे आपल्याला उजव्या हाताला. नर्मदे हर, नर्मदे हर. तर बावरी घाट, नर्मदे हर. तर बावरी घाट या ठिकाणावरती आपण वरती आल्यानंतर असा नजारा बघायला मिळतो. इकडे मय आहे आणि तिकडे बाबरीमध्ये वाळू उपसवतो, कारण तिथे टेप रेकॉर्डर चालू होतं, त्यामुळे मी व्हिडिओ काढू शकलो नाही मयामध्ये. तिथून वर आल्यावर चालू केलेला आहे. आता इथून आश्रम राहिलेला आहे जवळ 7 ते 8 किलोमीटर. तर आपण जाण्याचा प्रयत्न करणारच आहोत आज त्या आश्रमावरती. मागच्या ज्या आश्रमावरती थांबलो होतो त्या आश्रमातच जाणार आहे. रेणुकामाता आश्रम. नर्मदे हर. तर बघूया अजून काय काय अडचणी येतात, कसं रस्ता मिळतो. नर्मदे हर. आता तर साधा रस्ता लागलेला आहे. आता पुढील गावातून पुन्हा डांबरी लागल. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा गव्हाची हिरवळ अजून आहे. गहू जास्त, इथं पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे सदा हरित क्रांती आहे. गहू झालं की मका, मका झालं की गहू, गहू झालं की भात. नर्मदे हर. टोन पुढे आल्यानंतर बघा असं लागलं आता घर आहेत आणि रस्त्याच्या कडेला मस्त अशी घरं. नर्मदे हर. नर्मदा खंडातील खूप लोक चांगले आहेत. चालता चालता नर्मदे हर बोलतात आणि मस्त वाटतं. नर्मदे हर, हर, नर्मदे हर. रामकृष्ण हरी मंडळी. तर सूर्यदेवता पण आता त्यांच्या स्थानी गेलेले आहेत आणि मी पण आता माझ्या स्थानी म्हणजे आश्रमात जातोय. थोड्याच वेळात 1 अर्धा किलोमीटर राहिलं मला आश्रम, रेणुकामाता आश्रम. तर मी आता आश्रमावरती थोड्याच वेळात जाणार आहे. इथून दिसतो का नाही तर ते तिकडं आश्रम आहे तो. तर आता त्या आश्रमावरती रात्री विश्रामसाठी थांबणार आहे आणि सकाळी आपल्या टायमिंगला म्हणजे 6, 6:30 किंवा 7 या वेळेस पुढे मार्गस्थ होणार आहे. आणि नर्मदे हर. तर म्हणून मग मी आज माझी आपली रजा घेतो आणि भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये. तोपर्यंत सर्वांना नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.